आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आपण सन्मार्गानं चालावं, सुदबुद्धीनं चालावं। ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही पाहिलंच आहे। फडणवीसांची ठाकरेंवर टीका। विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेत। महायुतीच्या नेत्यांना काय बोलावं ते कळत नाहीये। संजय राऊतांची महायुतीवर टीका। मनसे नेते संदीप देशपांडेंचा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा। महायुतीच्या नेत्यांचा एकत्र फोटो पोस्ट करत देशपांडेंचा हल्लाबोल। सत्तेसाठी एकत्र आलेले बंधू, या टीकेला फोटो पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर। आमची भावकी एकत्र झाली, आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा। तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधवांची टीका। महानगरपालिकेसाठी ठाकरेंची धडपड सुरू। ठाकरेंचं अस्तित्व राहिलेलं नाही, उगाच हिंदी मराठीचा मुद्दा पुढे आणला जातोय। मंत्री गिरीश महाजनांची ठाकरे बंधूंवर टीका। संजय गायकवाडांचा जन्म ठाकरे ब्रँडमधून झाला। दोन भाऊ एकत्र आल्यानं काहींना पोटशूळ उठतोय। विजय वडेट्टीवारांचा पलटवार, तर ठाकरे ब्रँड आता राहिला नाही, अशी गायकवाड यांनी टीका केली होती। ठाकरे ब्रँडबद्दल बोलताना संजय गायकवाड स्वतःचा इतिहास विसरले। ठाकरे ब्रँडमुळे संजय गायकवाड निवडून आले। गायकवाडांनी बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरणं सोडावं। ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंचा संजय गायकवाड यांच्यावर निशाणा। आम्ही आईच्या पोटातून मराठी शिकतो, मराठी कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही। शिवसेनेनं आजपर्यंत 8 अमराठी राज्यसभा खासदार कोणत्या प्रेमातून केले? गोपीचंद पडळकर यांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका। भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही। मनसे पक्षाची मान्यता रद्द करा। भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र।